झी 24 तास एक पाऊल पुढे. की लक्षात येत नाही, तुमच्या महाराष्ट्राच्या जनतेच्याही लक्षात येत नाही की काय तुम्हाला बोलायचंय. पहिली गोष्ट अशी की ज्या तऱ्हेनं प्रत्येक मुद्द्याच्या मागे परप्रांतीय हा मुद्दा करून त्याला रेपिस्ट बोला किंवा कुटकुट्या मुद्द्यावर बोला, फेरीवाल्यानं बोला. काही नगरसेवक तुमचे तर म्हणतात की डेंग्यू जो आला मुंबईमध्ये तो देखील मनसे आपल्या परप्रांतीयांमुळे आला. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता शिळ्या कतीला कडीला ऊत देऊन 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 अत्यंत त्या प्रश्नाचा विचका झालेला आहे. पहिली गोष्ट अशी की मुंबईतल्या फेरीवाल्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात जर पाहायला गेलं तर गेले अनेक वर्ष ही संख्या तशाच्या तशी जवळपास आहे. फार काही त्याच्यामध्ये फरक पडलेला. याचं कारण असं की जवळपास जे ऑक्युपाईड रस्ते आहेत त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या अनेक लोकांच्या ते ठिकाणी फेरीवाल्यांचं काम चालू आहे. जवळपास 10-15 वर्ष तुम्ही डोमेसाईलचा विचार करत असा 15 वर्ष त्या ठिकाणी काम करतायत. आता त्याच्यामध्ये कोणाचा दोष त्या प्रशासकीय यंत्रणेवर मला जायचं नाही, परंतु मूळ मुद्दा असा आहे की एकंदर या फेरीवाल्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतक्या संकुचित पातळीवर नेऊन प्रांतवाद आणवायचा आणि त्या ठिकाणी भविष्यात आलेले 78 सालापासून लायसन्सही दिलं गेलेलं नाही, परंतु भविष्यात जर लायसन्स मिळणार असतील तर ते मराठी माणसाला मिळावेत अशा तऱ्हेचा मुद्दा काही ना काहीतरी ओढून ताणून आणायचा. की मला वाटतं बंद केली पाहिजे. मराठी माणसाचा मुद्दा आहे हा अतिशय राजकीय आहे आणि अतिशय त्याच्यामध्ये मतं मिळवण्याचाच प्रकारामध्ये तुम्ही हा संपूर्ण सेगमेंट आशिष शेलारांनी शांतपणे ऐकून घेतलेला आहे. त्यांना याच्यावर बोलायचं आहे. पुन्हा एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर आपण येऊया. आशिष शेलारांना त्यांचं उत्तर आपण पूर्णपणे त्यांची बाजू ऐकून घेणार आहोत. आणि जो सुरोडकरांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे की या फेरीवाल्यांनी मग करायचं काय आणि मुळात असे नवीन फेरीवाले जर निर्माण होत नाहीयेत तर मग दिवसेंदिवस हा बकालपणा वाढत का चाललेला आहे याविषयी सुद्धा आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.